श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जाणून घेऊया जेवणाचे 17 नियम. 1. जेवताना मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. 2. पश्चिम दिशेला मुख करून जेवल्यास ते जेवण राक्षसांना मिळते व रोग पाठीशी लागतात. 3. अति गोड, अति आंबट, अति तिखट अन्न खाऊ नये. 4. कोणी उष्टे ठेवलेले अन्न देखील खाऊ नये. 5. जेवण करताना कोणत्याही वाईट घटनांवर, संकटांवर चर्चा करू नये. 6. जेवण करताना सर्वात आधी गोड, त्यानंतर खारट व त्यानंतर कडू पदार्थ खावेत. 7. जेवण करताना किंवा जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. 8. जेवण झाल्यावर कमीत कमी 100 पावले चालावी. याला शतपावली असे म्हणतात. 9. जेवण किचनमध्ये म्हणजेच स्वयंपाकघरात बसूनच करावे. त्यामुळे आपल्या कुंडलीतील राहू ग्रह शांत होतो. कुटुंबावर आकस्मिक संकटे कोसळू नये यासाठी राहू ग्रह महत्त्वाचा मानला जातो. 10. जेवण करताना जेवणाचे ताट कधीही एका हातात धरून भोजन करू नये. त्यामुळे खाल्लेले अन्न प्रेतयोनीत जाते. 11. भोजन झाल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुवू नये. 12. आपल्यासमोर आलेल्या अन्नाला नावं न ठेवता गुपचूप जेवण करावे. 13. ताटातील संपूर्ण अन्न संपवावे. उष्टे पडू देऊ नये. 14. जेवण कधीही सोफ्यावर किंवा बेडवर बसून करू नये. 15. तडा गेलेल्या फुटलेल्या भांड्यामध्ये कधीही जेवण करू नये. 16. खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी कधीही जेवण करू नये. 17. हात, पाय, तोंड स्वच्छ धुवूनच जेवायला बसावे. 18. पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली कधीही जेवण करू नये. 19. उभे राहून जेवण करणे शास्त्रात अत्यंत चुकीचे मानले गेले आहे. 20. कधीही पायामध्ये चपला किंवा बूट घालून जेवण करू नये. 21. जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी देवी देवतांचे आवाहन करावे. विश्वातील सर्व प्राणीमात्रांना भोजन मिळावे, कुणीही उपाशी राहू नये अशी प्रार्थना करावी. 22. जेवण करताना शक्यतो मौन बाळगावे. गप्पा करत भोजन करू नये. 23. राग किंवा संताप आलेला असताना भोजन करू नये. 24. जेवण करताना तोंडातून विचित्र आवाज काढू नये. 25. दिवसातून कमीत कमी 1 वेळा तरी सर्व कुटुंबासोबत बसून जेवण करावे. 26. जेवण झाल्यावर 1 तासानंतर साखर टाकलेले दूध किंवा एखादे फळ खाल्ल्यास जेवण व्यवस्थित पचते. 27. ज्या ताटाला एखाद्या व्यक्तीच्या पायाचा स्पर्श झालेला असेल त्या ताटातील अन्न चुकूनही खाऊ नये. 28. जेवण करताना ताटामध्ये एखादा केस निघाला तर ते अन्न खाऊ नये. नवीन ताटात जेवण करावे. 29. केस असलेल्या ताटातील केस काढून ते अन्न खाल्ले गेले तर जीवनात दारिद्र्य येते. 30. जेवण करताना ताटाला कोणी ओलांडले असेल तर असे अन्नसुद्धा खाण्यायोग्य नसते. 31. दोघा भावांनी एका ताटात जेवण केल्याने त्यांच्या धनसंपत्तीमध्ये, प्रेमामध्ये वाढ होते. या उलट पती पत्नी आणि पत्नीने एका ताटात जेवण करू नये. 23. भोजनाचे ताट पाटावर, चटईवर किंवा उंच जागेवर सन्मानाने ठेवावे व त्यानंतर भोजनाला सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर श्री स्वामी समर्थ सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.